विचार करा, तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी सरकारी वसतिगृहात राहायला गेली. सरकार दरवर्षी त्या विद्यार्थ्यांच्या नावावर लाखो रुपये खर्च करत आहे, अशी तुमची समजूत आहे. पण अचानक तुम्हाला कळतं ते हॉस्टेलच अस्तित्वात नाही. ना इमारत, ना विद्यार्थी, ना सुविधा, पण तरीही त्या हॉस्टेलच्या नावावर दरवर्षी लाखो रुपयांचं सरकारी अनुदान काढलं जातंय. होय, हे कुठल्याही चित्रपटाचं कथानक नाही. हा महाराष्ट्रातील समाज कल्याण विभागाचा कथित कारभार आहे. आणि याचा पर्दाफाश केला आहे थेट नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे सीएजी कॅगने. आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत घोस्ट हॉस्टेल म्हणजे नेमकं काय. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि आपण पाहता सरळ सोपं. कोणत्या जिल्ह्यामध्ये हा प्रकार झाला, सरकारचे पैसे कोणाच्या खिशात गेले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी इतका मोठा खेळ कसा झाला आणि या अहवालानंतर पुढे काय होणार, चला हेही जाणून घेऊ. सर्वात आधी घोस्ट हॉस्टेल म्हणजे काय हे समजून घेऊ, तेही अगदी सोप्या भाषेत. सांगायचं झालं तर असं हॉस्टेल जे सरकारी कागदावर सुरू आहे पण प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही किंवा बंद आहे. तरीही त्या हॉस्टेलच्या नावावर विद्यार्थी दाखवले जातात, कर्मचारी दाखवले जातात आणि सरकारकडून नियमित अनुदान उचललं जातं. कॅगच्या अहवालानुसार 2020 ते 2024 या 4 वर्षाच्या काळात अशा तब्बल 6 घोस्ट हॉस्टेल्स राज्यात सुरू असल्याचं समोर आलं आहे. आणि या हॉस्टेलच्या नावावर 1,62,00,000 रुपयांचं सरकारी अनुदान देखील काढलं गेलंय. नेमका हा घोटाळा कोणत्या जिल्ह्यात झाला आणि हे घोस्ट हॉस्टेल कुठे आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकतो. मिळालेल्या अहवालानुसार सर्वाधिक 4 हॉस्टेल जालना जिल्ह्यात तर बुलढाणा आणि लातूर मध्ये प्रत्येकी 1 हॉस्टेल सरकारी नोंदीत सुरू असल्याचं दाखविण्यात आलंय. पण प्रत्यक्षात या हॉस्टेलमध्ये एकही विद्यार्थी राहत नव्हता. सगळ्यात धक्कादायक उदाहरण म्हणजे जालन्यातील मोदीखाना वसतिगृहाची कॅगच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा त्यांना पूर्णपणे बंद आणि जर्जर झालेली इमारत दिसली. पण सरकारी रेकॉर्ड मध्ये 38 विद्यार्थी राहत असल्याचं दाखवलं गेलं होतं. इथेच हा धक्का संपत नाही, तर सरकारी कागदावर त्या हॉस्टेलमध्ये अधीक्षकही कार्यरत असल्याचं दाखवलं गेलंय आणि गेल्या 4 वर्षात सुमारे 18 लाख रुपयांचं मानधनही काढण्यात आलंय. म्हणजे विद्यार्थी नाही, हॉस्टेल नाही, पण सरकारी पगार मात्र सुरूच. यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, सरकारी यंत्रणेतील जबाबदार अधिकारी इतकी वर्ष काय करत होते? तपासणी झाली नाही का, की सगळं माहिती असूनही डोळे झाक केली गेली? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा खेळ. कॅगचा अहवाल फक्त पैशांच्या घोटाळ्यापुरता मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करतो. राज्यातील 5 मुलींच्या सरकारी हॉस्टेलमध्ये पुरुष अधीक्षक नियुक्त करण्यात आले. यावरून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचं काय, हा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे 280 हॉस्टेलमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात आली होती, पण त्यापैकी फक्त 46 मशीन चालू आणि उर्वरित सर्व बंद. याशिवाय 49 हॉटेल अधीक्षकांशिवाय चालवली जातात. विद्यार्थ्यांची अवस्था आणि एंड विद्यार्थ्यांच्या सुविधांची परिस्थितीही अत्यंत गंभीर आहे. अनेक हॉस्टेलमध्ये डायनिंग हॉल सुद्धा नाहीये. विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून जेवावं लागते. लायब्ररी नाही, कॉम्प्युटर लॅब नाही, सीसीटीव्ही नाही, शुद्ध पिण्याचं पाणी नाही आणि पॉवर बँकही नाही. एकीकडे शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाही. हा केवळ आर्थिक घोटाळा नाही, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, त्यांच्या सुरक्षेशी आणि जनतेच्या पैशांशी केलेला गंभीर विश्वासघात असल्याचं आरोप या अहवालातून समोर येतोय. आता या प्रकरणात सरकार कोणती कारवाई करणार? दोषींवर गुन्हे दाखल होणार का, की अहवालही इतर अहवालांसारखा फाईलमध्येच बंद राहणार? हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सरळ सोपं YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.